नवनाथ आणि आगोरी यांच्यात नेमकं साम्य काय म्हणजे यांचं कनेक्शन काय? बघा हे जे संन्यासी राहतात ना, संन्यासी जे नागा साधू राहतात हे यांचं आयुष्य त्यागून देता महादेवाच्या चरणी. आणि नाथ संप्रदायामध्ये पण नाथ संप्रदाय पण संन्यासी आहे, परकरून परमात्मा साधणारे पण आहे. आता हे जे लोक आहे ना, हे नागा साधू लोक आहे ना, ह्या लोकांचं कसं आहे, यांचा दिवसाची सुरुवात तर समशाने, रात्र समशाने, घर समशाने, अन्न समशाने, सगळं का समशान माहिती त्यांचं. आणि हे खूप श्रेष्ठ आहे ते नागा साधू. आणि यांचं कसं होऊन जातं, हे पण शेवट महादेवाचे भक्त आणि आमची शाबरी विद्याचं महादेवाचं जनक. हे साम्य आहे तर शेवट महादेवाची शेवट. आणि तिथं कसं ते जे बीर, तिथं जे बीर आहे कालभैरवाचं, महाकालीचं जे तर ते नाथ संप्रदायामधलेच बीर तिथं आहे. म्हणजे ती साम्यता खूप जवळ आहे, फक्त तो पंथ वेगळा आहे, बाकी एवढं काही दुसरं जास्त काही नाही. हा शुद्ध पंथ आहे. कोणता? नाथ संप्रदाय शुद्ध पंथ आहे, तो पण शुद्धच आहे. पण तेवढे का ते समशांची पूजा करता, महादेवाची पूजा करता डायरेक्ट. महादेव सर्वस्व आहे ना, सगळ्यात मोठे तर महादेवाचे.